नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल। जागतिक वन दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत भाई छन्नू सिंह समाज कार्य महाविद्यालय वृत्तविद्या व जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम विभाग व इको नेचर निसर्ग सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वन दिनाचे औचित्य साधून विजापूर रोडवरील अशोकनगर सोलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतिगृहासमोर अर्जुन, जांभूळ, बेल, करंजा अशी विविध औषधी रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले। स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर, हरित सोलापूर, प्रदूषणमुक्त सोलापूर या संकल्पनेला प्रतिसाद देत अनेक पर्यावरण प्रेमी वृक्ष लागवड करत आहेत। तापमान रोखण्यासाठी वृक्ष लागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे। केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर त्याचे जतन व संवर्धन होणं ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन इको नेचर निसर्ग सहकारी संस्थेचे प्रमुख डॉक्टर मनोज देवकर यांनी केले। यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक विजयकुमार लोंढे बोलताना म्हणाले की वृक्षारोपण करणे ही काळाची गरज असून सर्वांनी एकत्रित येऊन वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे। तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती निर्माण होण्यासाठी शाळा व महाविद्यालयामध्ये पर्यावरणपूरक उपक्रम होणे आवश्यक आहे। सदर वृक्षारोपण कार्यक्रमास पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे, उद्यान अधीक्षक किरण जगदाळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष चौगुले, प्राध्यापिका रेश्मा माने, केशव कोळी, कॉलेजचे विद्यार्थी अंजली काकडे, राजेंद्र माने, संतोष राजू पवार, दिलीप काळे, सत्यम गायकवाड, गौतम थापटे, संतोष भरत पवार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थितांकडून संकल्प नको कृती करू, झाडे लावू झाडे जगू अशा घोषणा देत वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी पर्यावरणाचे महत्त्व व संवर्धनाची सामूहिक शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। सगळ्यांशी संवाद साधून खूप छान वाटला। काल आपण ऑनलाईन झूम मीटिंग घेतली होती। हे सर्व म्हणजे पत्रकारी क्षेत्रामध्ये म्हणजे पुढच्या भविष्यासाठी समाजाच्या न्यायासाठी पत्रकारिता जेणेकरून क्षेत्रात आहेत। काही प्राध्यापक वर्ग आहेत, शिक्षक वर्ग आणि या अधीक्षिका आहेत समाज कल्याणच्या महिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूल वसतिगृहाच्या। हे प्राध्यापक रेश्मा मॅडम म्हणून आहेत, त्यांचा पण श्रीगंधा फाउंडेशन म्हणून आहेत आणि माझे क्लासमेट पण आहेत आणि आपले सहकारी राम मुंडारे सर संपादक आणि आमचे निवडणुकीबरोबर पर्यावरण यंत्रण महापालिकेचे अंजली मॅडम आणि सगळं प्राध्यापक वर्ग जोडे सर, पवार सर। काल आपण संवाद साधला, आज कृती आपण करताय म्हणजे वृक्ष लागवड जागतिक वन दिनाच्या अनुषंगाने महाराष्ट्रात, भारतात, जगात सगळीकडं वृक्ष लागवड व संवर्धनाच्या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम केले जातात। आज सकाळी त्यांच्या वर्धापनी तिथं पण आम्ही वृक्षारोपण केलं आहे। आता आपल्या सर्वांच्या हस्ते तर वृक्षारोपण करताना जास्तीत जास्त देशी औषधी वृक्ष लागवड करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। म्हणजे आता हे अर्जुन आहे, म्हणजे तुम्हाला गुगलवर त्याचे काय बेनिफिट म्हणलं का, म्हणजे ॲसिडिटीसाठी चांगलं आहे। कालबेरी का हे केलं अर्जुन काढा करतो। अशा औषधी वनस्पती मागच्या जागतिक वन दिनादिवशीच आम्ही हे लावत होतं। आज बरोबर एक वर्षात आपण परत काही मोकळ्या परिसरात आपण लावतो, जेणेकरून एक छोटंसं एक ऑक्सिजन पार्क, ऑक्सिजन वन असं असे वेगवेगळ्या ठिकाणी आपण तयार करतो, जेणेकरून आजूबाजूच्या बायोडायव्हर्सिटी पक्ष्यांसाठी मानवासाठी उपयोग होईल त्या अनुषंगाने आपण हे केलेलं आहे। हा योगायोग काल बोलल्याप्रमाणे करणार आणि तुम्ही सगळेजण प्रतिष्ठित करणार, तुमच्याच हस्ते आपण आज झाड लावूया। आनंदाची गोष्ट आहे की कोणत्या ना कोणत्या कारणानं आपण एकत्र आलो।
एक निमित्त होतं आमचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत आणि पुणे चंदेली कॉलेज या कॉलेजमध्ये डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन 1 वर्षाचा पत्रकारितेचा कोर्स शिकवला जातो. त्यामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी लेक्चर घेतो आहे. कोंडे विजयकुमार माझे प्राध्यापक आणि त्या माध्यमातून राम भंडारे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून देवकर साहेबांची सहज आमची चर्चा झाली की अशा पद्धतीनं आपण ऑनलाईन लेक्चर ठेवलं तर बरं होईल. तर लागलीच आम्ही परवानगी दिली, ग्रुपवरती टाकलं आणि रात्री 9 ते जवळजवळ 11 वाजले. जे ऑनलाईन तास प्रत्येक आमचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे या पत्रकारितेमध्ये जवळजवळ 55 आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये एकमेव असं आमचं कॉलेज आहे की अभिमान वाटतो की त्या ठिकाणी 60 पैकी 55 विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन. विद्यार्थी यासाठी म्हणतो की खरं तर ते विद्यार्थी फक्त शिकतात म्हणून आहे, परंतु प्रत्यक्षात आज अधिकारी आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, प्राध्यापक जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करतात, परंतु या ठिकाणी ॲडमिशन घेतल्यामुळे ते विद्यार्थी म्हणून त्यांना विद्यार्थी समजतो. परंतु वास्तविक ते बहुत उच्च पदावरती आहे. माझ्याकडे जवळजवळ हे 4 ते 5वं वर्ष आहे कॉलेजचं. तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस आमचं मार्गदर्शन झालं त्यावेळेस खरोखर आम्हाला एक इतकी म्हणजे उत्स्फूर्त प्रत्येकामध्ये स्फूर्ती जागा झालं की वन जे आहे त्याच्यासाठी आपण शहरामध्ये रात्री सांगितलं होतं की असं आपलं प्राण आहे, जीव आहे म्हणून आपण, परंतु आज काळाची गरज आहे. निसर्ग आहे तर आपण आहे असं म्हणावं लागेल आणि म्हणणं साहजिक आहे. यासाठी आपल्याला जे सरांच्या मार्गदर्शन आहे, सरांच्या मार्गदर्शनाखाली जे सर्वांचं आता या ठिकाणी कोणाचं मी नाव घेत नाही, तर जे काय आपण जे विडा उचलला आहे प्रत्येकजण जगत असताना आपण स्वतःसाठी जगतो, परंतु आज आपल्याला खरी काळाची गरज आहे की निसर्गावरती प्रेम करणं. त्यासाठी काय करावं लागेल की अशा पद्धतीनं झाडं लावायची, नेमकी कोणती लावायची याला देखील महत्त्व आहे. फक्त आज बघतो की आमदार खासदार असतील तर फक्त स्टेजवर नाही तर घोषणा देतात, जे खरे निसर्गप्रेमी आहेत, जे सरांसारखे आहेत किंवा त्यांचे सहकारी आहेत, आपण आहात, फक्त बोलून नाही तर त्यासाठी बोलण्यापेक्षा कृतीही महत्त्वाची. आज त्या गोष्टीला 24 तास चालले आहेत, परंतु आज त्या कृतीच्या माध्यमातून आम्हाला तर वाटतं की आमचं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत हा जो क्षण आहे तो आम्ही कधीही कोणी विसरणार नाही. हे फक्त विसरण्यासाठी करायचं नाही, पण आपण कुठेतरी आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आज हे ठीक आहे. आपण एक 10 जण आहे, मी सगळं उद्या याचे 10 लाख लोक होतील या पद्धतीने जे स्वप्न आहे तेव्हा सुरुवात करतोय आपण 2 झाडापासून, पण याचं ज्यावेळेस लोकांना महत्त्व सुरुवात होईल. आज कशा पद्धतीने जायचं त्यांनी सांगितले, आपण सांगितले महानगरपालिकेचं मोठं या ठिकाणी सहकार्य लागणार आहे. तर यासाठी आपण सर्वात प्रथम काय करूया, आमचे पत्रकार वेगवेगळ्या न्यूज चॅनलला आहेत, दैनिकाला आहेत, साप्ताहिकला आहेत, प्रत्येकाचं स्वतःचं माध्यम आहे, त्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचणार आहोत. तर आमचा देखील तुम्हाला कधीही 24 तास सांगा, तुम्ही जरी एखादी न्यूज सांगा लावायची म्हणून सांगा, मला वैयक्तिक टाकलं तर मी सगळ्यांना टाकेल आणि आज मी त्या माध्यमातून म्हणजे प्रचार आणि प्रसार होणार आहे. त्यातल्या त्यात मी यासाठी आणखी एक मॅडम आहेत, मला नाव माहिती नाही, आणखी त्यांचे पहिल्यांदा जगताप मॅडम यांचं आणि या हॉस्टेलमध्ये जे बरोबर मुलींचं हॉस्टेल आहे हे कौतुकच बाब आहे. आज मुली कशासाठी शिक्षण घेत नाहीत, जे ग्रामीणमध्ये आहेत त्यांना सुविधा नाहीत, त्यांचं संरक्षण जे आहे ते खूप म्हणजे हल्ली आपण वातावरण बघतो, परंतु या अशा पद्धतीनं शासनाने ज्या हॉस्टेलचं निर्माण केलेलं मॅडमसारखं कार्य असतील किंवा ह्या दिदी आहेत की यांनी हे काम करत असताना त्यांची खूप मोठी जबाबदारी ही होती की ते आज आपण बघतो की गेल्या वर्षी झाडं लावले परंतु ते जगवले. त्यासाठी देखील त्यांचं कौतुक करणं म्हणजे हे देखील लावणं सोपं आहे परंतु जगवणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं देखील मी मनापासून आमच्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो. अशाच पद्धतीनं आपण प्रत्येकजण एक झाड तरी म्हणून चालूया आणि त्यानंतर आपण जे एक माझ्यापर्यंत हे वाक्य पोचलं, मी सांगत नाही आपण 1000पर्यंत पोचवायचं आहे, पण मी सांगतो की मी 10 जणांनाच पोचवणार आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येकजण आपण या ठिकाणी इथून जाताना 10 जणांपर्यंत हे आपण हा जो संदेश आहे, हरित क्रांती असेल किंवा आज वायूची गरज आहे म्हणजे निसर्गासाठी आपण वरदान ठरणार आहोत, तर हे संकल्प या ठिकाणी पूर्ण किंवा एक अशी शपथ घेऊया. आणि आम्हाला या ठिकाणी बोलवला आणि आमच्या सर्व कॉलेजचं काकडे मॅडम महानगरपालिकेमध्ये जे आहे रक्षण आणि संवर्धन करण्याचे वचन देत आहे की मी झाडे लावेन आणि त्याची काळजी घेईन
कचरा कमी करेन व निसर्ग संसाधनाचा शांतपणाने वापर करेन. जैवविविधतेचं रक्षण करेन. मी जबाबदार नागरिक होण्याचे वचन देत आहे. एक स्वच्छ हिरवेगार वसुंधरा पृथ्वी घडविण्यासाठी प्रयत्नशील राहील व इतरांना प्रेरणा देईल. जय पर्यावरण. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.